आज बनवून दाखवते उपवासाचे थालीपीठ। त्यासाठी बगर घेतली आहे, ती भाजून घेते। मंद आचेवर छान अशी कुरकुरीत भाजून घ्यायची। बगर छान भाजली गेली, तिला आता प्लेटमध्ये काढून घेते आणि गार करून घेते छान। इथे भगर गार झाली आहे, आता मी तिला मिक्सरमध्ये बारीक करून तिचं पीठ करून घेते। खिसलेला बटाटा आहे, तो चांगला स्वच्छ धुवून घेतला आहे। त्यात आता हिरवी मिरची, कोथिंबीर, 1 मोठा चम्मच दही, जिरा पावडर, भगरीचे पीठ आपल्याला लागत घालायचं आहे। दाण्याचा कूट 2 चम्मच आणि चवीनुसार मीठ। हे सर्व आता एकत्र करून घेते। याप्रमाणे सर्व पीठ मळून घेतलेलं आहे मी। आता त्याचे छान थालीपीठ लावून घेऊ। तवा छान तापलाय, आता त्यावर आपण छोटे छोटे थालीपीठ लावून घेऊ। थालीपीठ लावताना अधूनमधून पाण्याचा हात घ्यायचा थोडा। थोडं थोडं तेल घालून घे बाजूने। तुम्हाला वाटलं तर तुम्ही तूप पण घालू शकतात। आणि थालीपीठ छान खरपूस भाजून घेऊ। एक साइड छान खरपूस भाजली, आता दुसरी साइड भाजून घेऊ। बघा छान थालीपीठ झालेलं आहे, काढून घेते। अशाच प्रकारे सर्व थालीपीठ मी करून घेते। गरमागरम उपवासाचे थालीपीठ तयार झाले आहे। तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद।